तर मित्रांनो, आज तुमचं मन, डोकं आणि धडकी एकाच वेळेस रिॲक्ट करतील, कारण आपण बघणार आहोत 5 असे हॉरिफाईंग फुटेजेस ज्या जापान मधल्या सगळ्यात हॉन्टेड आणि अनएक्सप्लेन व्हिडिओच्या कॅटेगरी मधले येतात. हे फक्त व्हिडिओ नाहीत, हे आहेत असे मोमेंट्स जे मनात घर करतात आणि सहज बाहेर जात नाहीत. लोक म्हणतात दिस आर लिटरली नाईटमेअर फिल्म, आणि काही लोक कमेंट्स मध्ये हे लिहिलेत, मी अर्धा व्हिडिओ बघून फोन बाजूला ठेवलाय. म्हणून सांगतो, लाईट्स डिम करा, हेडफोन्स लावा आणि मनाशी एकदा ठरवा, तुम्ही हे शेवटपर्यंत पाहू शकणार का? तर 2 एम्प्लॉईज लिफ्ट मध्ये असतात. सगळं नॉर्मल दिसतंय, पण जसं ते दोघे लिफ्टच्या बाहेर पडतात त्याच क्षणी एका एम्प्लॉईच्या पाठीतून एक वयस्कर म्हातारा बाहेर निघतो, जसे की तो म्हातारा त्याच्या बॉडी मध्ये होता. आणि नंतर तो हळूच पुढे चालायला लागतो. जेव्हा मी ते फुटेज पाहिलं, मला वाटलं की काहीतरी चुकीचं पाहिलंय, म्हणून मी ते रिवाइंड केलं. वाटलं की फेक असेल, पण नाही, तो होता. आता तुम्ही हा फुटेज बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा, खरं वाटलं की खोटं. जापान, जिथे प्रोडक्टिव्हिटी नेक्स्ट लेवल असतो, तिथला एम्प्लॉईज दिवस आणि रात्र कामच करत असतात. तर त्यातल्या एक कंपनीतला एक एम्प्लॉई नाईट ड्युटी करत होता, पण ते त्याची शेवटची नाईट ड्युटी होती. का? कारण त्या एम्प्लॉईचं असं म्हणणं होतं की माझ्यावर काहीतरी होत होतं, शॅडो माझ्या जवळ येत होता आणि मला पॅरालाइज झाल्यासारखं वाटलेलं. त्याने इवन माझ्यावर वार सुद्धा केलेला आहे. आता तुम्ही हा फुटेज पहा आणि मला कमेंट मध्ये तुमचे विचार नक्कीच सांगा की हे खरं होतं की प्रँक. एक लेडी जिच्या बॉडीवर दिवसभर पेन, ताण आणि डिस्कम्फर्ट वाटायचं. तिने मग डॉक्टरकडे पण गेली. डॉक्टर म्हणलं की बहुतेक झोप कमी असल्यामुळे असं होत असत, बट ती असं म्हणत होती की नाही, काहीतरी चुकीचं होतंय घरात. तर यासाठी तिने तिच्या बेडरूम मध्ये सीसीटीव्ही बसवला आणि जे कॅप्चर झाले ते एकदा पाहिलं की विसरता येणार नाही. आता हे व्हिडिओ पाहून असंही वाटेल की मे बी तिच्यावरती खूप सारे ब्लॅक मॅजिक केला असेल.
जपानमध्ये एक असं टनेल आहे ज्याचं नाव आहे मुशिरो टनेल. सायंटिस्ट इथे रेडिएशन टेस्टिंग करत असतात, पण त्यातल्या एक सायंटिस्टने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये असं काहीतरी रेकॉर्ड केला जो पाहून तो एकदम शॉक झाला होता. तर त्या सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्या टनलमध्ये एक असं माणसाला बघितलं ज्याने एकही इक्विपमेंट्स घातले नव्हते आणि तो त्या टनलमध्ये चालत चाललेला. आणि त्याचं असं म्हणणं होतं की ह्या टनलमध्ये नॉर्मल माणसं जाऊच नाही शकत आणि ते जगू पण नाही शकत, कारण हा खूप हायली रेडिओ ऍक्टिव्ह टनल आहे. एकदा हा फुटेज बघा. आता तुम्ही सांगा, तुम्हाला असं काय वाटलं? त्या टनल मध्ये जे माणूस होता तो खरं माणूस होता की दुसरंच काहीतरी होता? तर ह्या फुटेजमध्ये दोन मुली एक चेंजिंग रूम मध्ये त्यांचे कपडे नीट करत असतात आणि त्यांच्या बाजूलाच एक शॅडो फिगर असतो जो त्यांच्याकडे बघत असतो, पण याबद्दल त्या मुलींना काहीच माहित नसतंय. एकदा हा फुटेज तुम्ही बघा. तर हा फुटेज पाहून तुम्हाला काय वाटतंय? हे एक असं एडिटेड व्हिडिओ आहे, काही लाईट्सचे ट्रिक केलेत, की कोणी खरंच तिथं होतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर कशी वाटते ही नाईटमेअर कलेक्शन? जर तुमचेही हार्ट स्किप झाले असेल तर कमेंट करा आय सर्व्हाइव्ड पार्ट 1. आणि हा व्हिडिओ जरा पण इंटेन्स वाटला असेल तर पार्ट 2 साठी कमेंट करा. पार्ट 2 लावणार आहे बाबा. तर पुढचा व्हिडिओ अजून स्केरी असेल. हा तर पार्ट 1 आहे, पार्ट 2 बघा कसं असेल. सो स्टे ट्यून्ड आणि नेक्स्ट टाइम सुद्धा लाईट्स बंद करूनच पहा.